हे भोर तालुक्यातील प्रमुख पीक आहे। लागवड खर्च कमी करून शेतकऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी भात लागवडीचे नवीन तंत्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आत्मा यंत्रणेकडून करण्यात येते। याचाच एक भाग म्हणून SRT भात लागवड तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण मौजे इंगवली व संगमनेर या भागातील शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले। या अंतर्गत शेतकऱ्यांना भात लागवड तंत्राची माहिती देऊन याची पीक प्रात्यक्षिके राबवण्यात आली। या भागातील शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले। त्यामुळे या भागात एक नवीन पद्धत SRT भात लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार झाला। आत्ता या भागातील बरेच लोक या तंत्राचा वापर करत आहेत। नमस्कार, मी किरण संपत यादव, गाव संगमनेर, तालुका भोर, जिल्हा पुणे। आमच्या भोर तालुक्यामध्ये भात हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे। वडिलांनंतर नव्याने शेती करत असताना पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली। या पारंपरिक पद्धतीने भात लागवड करत असताना एक अनुभव आला की एक पद्धत खूपच किचकट, जाचक आणि त्रासदायक आहे। त्याच्यामध्ये पैसा आणि वेळ खूप वाया जातो आणि मग शेवटी आर्थिक गणिते बसत नाहीत। त्यामुळे आधुनिकतेची कास धरून नवीन पद्धतीने भात लागवड करता येते का या विचारामध्ये असतानाच गेल्या वर्षी 2020मध्ये मे महिन्यामध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा भोर यांच्यामार्फत आमच्या गावामध्ये संगमनेरमध्ये भात आधुनिक पद्धतीने भात लागवड या विषयावरती एक प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यामध्ये आला होता। या प्रशिक्षणामध्ये आम्हाला चंद्रशेखर बारसावडे यांच्या सगुना राईस टेक्निक या पद्धतीने भात लागवड कशी करायची, त्याच्यामध्ये वेळेची बचत कशी होते, त्याच्यामध्ये पैसे कसे वाचतात आणि उत्पादन तेवढेच किंवा त्यापेक्षा 25% जास्त कसे वाढते याबद्दल आम्हाला प्रशिक्षण देण्यामध्ये आले होते। ह्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कनसे साहेब आणि SRT तज्ज्ञ योगेशजी बनसोडे यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन भेटले। त्यानंतर 2020च्याच खरीप हंगामामध्ये आम्ही SRT पद्धतीने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतावरती दाखवण्यात आले आणि त्यानुसार आम्ही SRT पद्धतीने भात लागवड केली। माझ्या पंचकृषीतील मी आणि माझ्यासारख्या अनेक युवा शेतकऱ्यांनी या पद्धतीने भात लागवड केलेली होती। जसं की आम्हाला प्रशिक्षणात सांगण्यात आलं होतं की वेळ कमी लागतो, खर्च कमी होतो, मेहनत कमी आहे आणि उत्पादन तेवढेच किंवा जास्त होते। याची पूर्ण प्रचिती आम्हाला गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये आली आणि त्यामुळे मग आम्ही ही पद्धत कंटिन्यू करायचे ठरवले। खरीपामधून रब्बीमध्ये जात असताना आम्ही याच पद्धतीमध्ये याच वाफ्यांवरती कांदा, हरभरा आणि ज्वारी ही पिके घेतली। तसेच उन्हाळी हंगामामध्ये याच वाफ्यांवरती भुईमुग हे पीक घेतले। तर अजून याच्यामध्ये आपण भेंडी, काकडी आणि वरून घेवडा अशी कमर्शियल पिके पण घेतली। एक वर्षाचं पूर्ण सायकल घेतल्यानंतर मी लक्षामध्ये आले की ही पद्धतच आत्ता शेती करण्यासाठी अतिशय उत्तम पद्धत आहे। हीच खरी शाश्वत शेती आहे। याच्यामध्ये शेतकऱ्याचा वेळ वाचतो, मेहनत कमी करावी लागते, उत्पादन चांगले येते आणि याच्यामुळे शेतकरी संतुष्ट होत आहे, समाधानी होत आहे। आपण ज्या प्लॉटमध्ये आता उभे आहोत हा SRTचा या वर्षीचा 2021 मधला खरीपाचा प्लॉट आहे। याच्यामध्ये आपण भात टोकन पद्धतीने SRT पद्धतीनेच केलेले आहे आणि अशा प्लॉटवरती पंचक्रोशीतील अनेक शेतकरी रोज भेट देत असतात आणि ही पद्धत काय आहे याची माहिती करून घेत असतात। तसेच काही शेतकऱ्यांनी याचा अवलंबही आपल्या शेतामध्ये केला आहे। माझ्यासारखा युवा शेतकरी नव्याने काही करून पाहत असताना त्याला योग्य वेळी योग्य रस्ता दाखवायचं काम कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने केलं। त्याबद्दल मी त्यांचा खूप मनापासून आभारी आहे। धन्यवाद।